हॅलो फ्रेंड्स, हे बघताय तुम्ही दह्यामध्ये साखर टाकून फेटताना. हे आहे आपलं उडदाचं पीठ. त्यालाही मी चांगलं फेटून घेतलेलं आहे. इतकं चांगल्या प्रमाणात फेटायचं की हे पाण्यावरती तरंगलं पाहिजे. यासाठी लागणार आहे आपल्याला 2 प्रकारच्या चटण्या. एक आहे हिरवी चटणी, ते पुदिना, कोथिंबीर, मिरची, लसूण, आलं घालून केलेली चटणी. येस. आणि दुसरी चटणी आहे इमली चटणी, जी मी होममेड बनवून ठेवते. त्याचबरोबर आपण ज्यावेळी वडे तळून घेणार आहोत ते होतात कडक. त्याला नरम करण्यासाठी आपण गरम पाणी घेतलं आहे. त्याच्यामध्ये टाकणार आहोत चिमूटभर हिंग. मी थोडीशी जास्त टाकते, आम्हाला हिंगाची चव आवडते म्हणून. आणि मीठ आणि थोडंसं तेच चिंचेचं पाणी, ज्याच्यामध्ये थोडासा आंबट गोडपणा आहे. त्याचबरोबर मी वडे तळायला इकडे घेतलेले आहेत. वडे तळून थोडेसे 5 मिनटं नरम होऊन द्यायचे, म्हणजे गार होऊन द्यायचे आणि मग पाण्यात सोडायचे. मग 5 मिनटं ॲब्झॉर्व करून त्याला थोडंसं पिळून घ्यायचं आणि दह्यामध्ये डुबकी टाकून द्यायची आणि त्याच्यावरती चटणी स्प्रेड करून झाले तुमचे चांगले टेस्टी दही वडे.